नमस्कार, मी सोपान बेताल, पाच महाराष्ट्र न्यूज SP विदर्भ जननायक आवाज। आपण आज आहो यशवंत स्टेडियम नागपूर येथे एक नवं संघटन, एक नवं नेतृत्व आणि त्या नेतृत्वाच्या मागण्या। आज 2023 हिंग नागपूर अधिवेशनावरती ज्यांनी मागील 25 वर्षाचा इतिहास आहे, ज्या संघटनेचं नाव आहे भूमिमुक्ती मोर्चा, आणि या भूमिमुक्ती मोर्चांनी या नागपूर अधिवेशनामध्ये अनेक मोर्चे गाजवलेले आहे। पोलीस प्रोटेक्शनसुद्धा कमी पडलं असा यांचा खुफिया रेकॉर्ड आहे। आणि या रेकॉर्डच्या माध्यमातून अनेक वंचितांना, अनेक शोषितांना, अनेक पीडितांना, अनेक भूमिहीनांना ज्यांच्या आंदोलनाचा फायदा झालेला आहे, अनेक लोकांना घरं मिळालेली आहे, अनेक लोकांना जमिनीचे पट्टे मिळाले आहेत। तरी पण समस्या कायमच्या सुटल्या जात नाही, आणि म्हणून पुन्हा एक नवीन समस्या घेऊन, एक नवीन त्यांच्या अन्याय अत्याचाराच्या ज्या काही त्यांच्या मागण्या आहेत त्या मागण्या घेऊन या ठिकाणी नागपूर अधिवेशनावरती धडक देण्यासाठी या ठिकाणी हे आलेले आहे। तर आपण जाणूया, हे बघा त्यांच्याकडनं हे मजूर, शेतमजूर, शेतापासून वंचित असणार, हे बघा निघा जिल्ह्यातून संग्रामपूर जिल्हा पूरग्रस्त शेतकरी अतिक्रमणित घरमालकांना आर्थिक मदत पुनर्वसन करावे, हे सर्व त्यांच्या मागण्या आहे। 1990 पूर्वीचे तात्काळ जमीन पट्टे, निवासी घरपट्टे देण्यात यावा। 1990 पासूनचे जिल्हा वन समिती अपात्र ठरलेले 459 दावे राज्य शासनाकडे प्रलंबित त्वरित वन जमीन पट्टे मंजूर करण्यात यावे, अशा असंख्य त्यांच्या मागण्या आहे। आपण जाणूया त्या नेतृत्वधारीच्या तोंडून नेमकी त्यांच्या काय मागण्या। साहेब, आपलं नाव? मी भाई प्रदीप अंबोरे, भूमिमुक्ती मोर्चा संघटनेचा संस्थापक अध्यक्ष। आज आपण या ठिकाणी आपल्या संघटनेच्या माध्यमातून मोर्चा आणि तुमचं जे निवेदन आपण संबंधित मंत्र्याला देणार आहे, कोणत्या मंत्र्याला देणार आहे? या ठिकाणी आमची बागरी मागणी होती की माननीय मुख्यमंत्री यांना निवेदन द्यायचं आहे, परंतु जर सरकारच्या वतीनं जर तसे तर मुख्यमंत्री उपलब्ध झाले नाही, तर माननीय महसूल मंत्र्यांना यावेळी मागच्या पावसाळी अधिवेशनात त्यांनी आम्हाला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता त्यांनी अजून न केल्यामुळं त्यांच्याशी झाली तर या भूमिहीनांच्या महसूल आणि इतर जमिनीच्या प्रश्नाबाबत त्यांच्याशी चर्चा करता येईल। काय आपल्या नेमक्या मागण्या काय आहे? राज्यातील भूमिहीनांच्या भूमी हक्क म्हणजे महसूल आणि वन जमिनीचे सरकारचे निर्णय असताना अजूनपर्यंत सरकारनं पट्टे दिले नाही। राज्य सरकारच्या शहरातल्या झोपडपट्ट्या आणि ग्रामीण भागातल्या घराच्या जमिनीचे सरकारचे निर्णय आहेत, परंतु सरकारनं अजून पट्टे दिले नाहीत। या दोन्ही गोष्टीसाठी राज्यातल्या अकोला जिल्ह्याच्या चेलका गावच्या महूबाई राठोडीनं स्वतः आत्महत्या केली पट्ट्याच्यासाठी, सरकारनं पट्टा दिला नाही। रंगराव पवार या माणसाने जमिनीच्या हक्कासाठी आत्महत्या केली, सरकारनं पट्टा दिला नाही। चिखली तालुक्यातल्या मंगरुळनगर गावच्या श्रीराम जाधव, ज्ञानबा जाधव नावाच्या माणसानं आत्महत्या केली, सरकारनं पट्टा दिला नाही। जळगाव खानदेशमधल्या नांदवेलच्या प्रल्हाद वानखडेनं वन जमिनीच्या हक्कासाठी कायदा असताना पट्टा मागितला, आत्महत्या केली, सरकारनं पट्टा दिला नाही। सरकारच्या जागेच्या बाबतीमध्ये खामगाव, बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगावच्या चितोड्याचे विलास तिडके नावाच्या माणसाने जागेचा पट्टा मिळावे यासाठी आत्महत्या केली, अजूनपर्यंत सरकारनं पट्टा दिला नाही। एकीकडे सरकार म्हणते की आम्ही निर्णय घेऊ, परंतु एकीकडे सरकारने घेतलेले निर्णय असताना राज्यातील लोकांना अजूनपर्यंत जमिनीचे पट्टे मिळाले नाही, जागेचे पट्टे मिळाले नाही। महसूल जमिनीचे पट्टे एकीकडे मिळण्याच्या बाबतीतली प्रक्रिया होती, त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय पुढे केला जाऊन 1990च्या लोकांचे पट्टे रोखण्याचं काम राज्य सरकार करतं। 13 डिसेंबर 2005 पूर्वीच्या अतिक्रमण देण्याबाबत केंद्र सरकारचा आदिवासी वन हक्क कायदा असून 2010 सालापासून राज्यात त्याची अंमलबजावणी सुरू आहे। अजूनपर्यंत आमच्या इथे 459 फक्त बुलढाणा जिल्ह्यात आहेत। राज्यातल्या 84,000 दलित, आदिवासी, अल्पसंख्याक मुस्लिम बांधवांचे वन जमिनीच्या हक्काचे पट्टे अजूनपर्यंत प्रलंबित आहेत। तो सोबतच आमची सरकारला अशी मागणी आहे की एकीकडे कायदे असताना तुम्ही त्याची अंमलबजावणी करत नाही, त्याच्यासाठी आत्महत्या करावी लागते, परंतु एकीकडे पिकासाठी आपल्या शेतीचं उत्पादन नुकसान होतं, अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांचं, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतं, त्या शेतकऱ्यांची दखल या ठिकाणी सरकार घेतं। नेमकं आपण आता मंत्र्यांना भेटल्याच्या नंतर आपण त्यांच्यासोबत काय चर्चा करणार? आम्ही त्यांना सरकारला सांगणार आहोत
की सरकार मायबाप तुम्ही या ठिकाणी शेतकरी आणि भूमिहीन यामध्ये जो विषमता वाद सुरू केलेला आहे, एकीकडे लोकांना मोठ्या बिल्डरांना त्यांना तुम्ही कायदे असताना जागा देता, त्यांच्या या ठिकाणी उद्योगांना मोठ्या वन जमिनी देता, त्यांना गावामधले प्लॉट त्या ठिकाणी देता, आमच्या लोकांना वन जमिनीचे कायदा आहे तर त्यांना पट्टे द्या. वन जमिनीसाठी केंद्र सरकार म्हणते की आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये एक केस गेलेली आहे, त्यावर तुमचं काय म्हणणं आहे? आमचं म्हणणं असं आहे की सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय असेल त्याचा आम्ही स्वीकार करतो, परंतु पूर्वीच्या झालेले निर्णय जे आहेत त्या निर्णयाची अंमलबजावणी सरकारनं का केली नाही आणि त्या निर्णयामध्ये चुकीचे निकष देऊन त्यांना जे अपात्र ठरवलेले आहेत, जे की पात्र ठरू शकतात, त्याचं पुनर्विलोकन सरकारनं करावं आणि पुनर्विलोकन केल्यानंतर त्या वन जमिनीचे पट्टे मिळण्यासाठी ते पात्र ठरतात. त्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे जे निकष असतील ते आम्हाला मान्य आहेत की जे 13 डिसेंबर 2005 पूर्वीच्या ज्यांच्या पूर्वीच्या ताब्यात असलेले आणि 31 डिसेंबर 2007 पर्यंत त्यांचा ताबा असलेले हे स्पष्टपणे त्या आदिवासी वन हक्क कायद्यामध्ये तरतूद असताना केंद्र सरकारच्या वन कायद्याचा धाक दाखवून महाराष्ट्राचं वन प्रशासन आमच्या लोकांना जमिनीचा मिळू देत नाही. हे आहेत भाई आंबोरे साहेब. जमिनीचा जो संघर्ष, हा संघर्ष महाराष्ट्रातला, या देशातला फार जुना आहे. कारण तुम्हाला माहीत असेल, दादासाहेब गायकवाड यांनी भूमिहीनाचा संघर्ष या महाराष्ट्रामध्ये पेटवला होता, भारतामध्ये पेटवला होता आणि या भारत देशातील असंख्य जेलसुद्धा कमी पडले होते. आणि त्यानंतर एक कायदा बनला होता, राहील त्याचे घर आणि कसेल त्याची जमीन. या राहील त्याचे घर आणि कसेल त्याची जमीनचा हा मसुदा तयार झाला होता, ज्या मसुद्याच्या माध्यमातून आज अनेक ठिकाणी जे जमीन सरकारी आहे वो जमीन हमारी आहे या माध्यमातून असंख्य वंचित शोषित पीडित जिथं जागा मिळेल त्या ठिकाणी घरं बांधून राहतात आणि त्याच घरांचा संघर्ष हा मोठा आहे. इथे आपल्याला दिवस कमी पडेल एवढं त्यांच्यापाशी प्रतिनिधित्व आहे आणि मागील 35 वर्षापासून ते नेतृत्व आहे. त्यांच्यापाशी असंख्य जेवढे GR आले असेल महाराष्ट्र शासनाचे, केंद्र शासनाचे जेवढे GR आले असेल, जेवढ्या कायद्यामध्ये बदल झाला असेल, हे सर्वचा सर्व डिटेल त्यांच्यापाशी आहे. पण आपल्याकडे वेळ अपुरा असल्यामुळे भाई दुसरे त्यांचे खंदे कार्यकर्ते भाई सरदारजी आहे, हे सुद्धा त्यांचे खांद्याला खांदे लावून मागील अनेक वर्षापासून भूमिमुक्ती मोर्चाच्या माध्यमातून या ठिकाणी ते आंदोलन करतात. भाई आपण जेव्हा जमिनीच्या संदर्भामध्ये जेव्हा मागणी केल्या जाते, खडकपाड असेल, महाराष्ट्र शासनाची असेल, बंधारे असेल किंवा वनजमीन असेल, असं सांगितलं जाते की बा हा GR म्हणजे हा सुप्रीम कोर्टाच्या अधीमध्ये गेलेला आहे, त्यामुळे आम्ही काय करू शकत नाही. परंतु मला एक सांगा, भारतीय राज्यघटनेच्यानुसार लोकसभेला आणि विधानसभेला जरी सुप्रीम कोर्टामध्ये केस पेंडिंग असेल तरी पण संसदेला कायदा करण्याचा अधिकार आहे किंवा नाही आहे, किंवा महाराष्ट्र शासनाला सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये एक GR तयार करून केंद्र शासनाला पाठवण्याचा अधिकार आहे की नाही, या सुप्रीम कोर्टाचं जे आहे त्या सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून लोकांना सांगितले जाते आणि चुपचाप होतात. आणि म्हणून 75 वर्ष झाल्याच्या नंतरही साधं त्या माणसाला आम्ही भारताचे नागरिक म्हणणारे नागरिक त्याला हितभर जाग्याचा तो मालक नाही आहे. आपण यावर काय सांगाल? तुम्ही म्हटल्याप्रमाणे भारतीय संविधानाच्या कलम 63 प्रमाणे दादासाहेब गायकवाडांनी या महाराष्ट्रामध्ये प्रचंड असं जनआंदोलन केलं. राहील त्याचे घर, कसेल त्याची जमीन, मग नसेल त्याचं काय, नसेल त्याचं कायवर दादासाहेब गायकवाडांनी जेव्हा हे आंदोलन मोठं केलं तर खचाखच पूर्ण जेल पूर्ण महाराष्ट्राचे भरले होते. आणि ते भरल्यानंतर 1978 साली पहिला GR झाला आणि 1978 नंतर काही पट्टे वाटप झाले. ते प्रलंबित पट्टे असल्याकारणानं पुन्हा एक 90चा GR झाला आणि 90 सालाच्या पट्ट्यामध्ये पुन्हा काही पट्टे वाटप झाले. परंतु अद्यापर्यंत भाई प्रदीप आंबोरेंनी सांगितल्याप्रमाणे, पूर्ण इतिहास सांगितल्याप्रमाणे, सुप्रीम कोर्टामध्ये जे तुम्ही मला बोलले ती कायद्याच्या चौकटीत राहून जर सुप्रीम कोर्टाला हा अधिकार आहे का, तर राज्य सरकारने, राज्य शासनाने, जे सरकार असेल त्या सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये हा प्रश्न कायमचा निकालात काढला पाहिजे, कायमचा निकालात काढून टाकला पाहिजे, सीमांकन केलं पाहिजे आणि वनजमीन आणि महसुली जमीन याचे प्रश्न तात्काळ निकालात काढून लोकांना पट्टे वाटप केलं पाहिजे. आता याही पलीकडे पुढे जाऊन मी असं म्हणतो, जर आजच्या हिवाळी अधिवेशनामध्ये मी एक इशारा देतो सरकारला, राज्य प्रवक्ता नात्याने इशारा देऊन टाकतो, जर आजच्या नंतर सरकारने 31 जानेवारीपर्यंत जर हा निर्णय घेतला नाही तर आम्ही कोणतं आंदोलन करू, कसं करू हे सांगत नाही, परंतु सरकारची पडताभुई थोडी करून टाकू आणि सरकारला सळोकीपळो करून टाकू, एवढं मात्र नक्की आंदोलन करतो. ते स्फोटक असेल, ते विद्रोही असेल आणि ते संविधानिक सुद्धा असेल.
विद्रोही, संविधानिक आणि स्फोटक या सगळ्या आंदोलनामध्ये आम्ही एकत्र करून भूमिमुक्ती मोर्चाचे कालचे तरुण आज म्हातारे झाले, काही मेले, परंतु त्यांना जमीनचा पट्टा मिळाला नाही. प्राध्यापक एन डी पाटील यांनी सुद्धा आमच्या मोर्चामध्ये येऊन या ठिकाणी एकच धारा 7-12 नावाचा घोषणा या ठिकाणी उदकृत केली आणि एकच धारा 7-12. त्यांनी असं म्हटलं होतं की सरकारने, काँग्रेसच्या सरकारने हे पट्टे तात्काळ देऊन टाकले पाहिजे, परंतु काँग्रेसचं सरकार गेलं, BJPचं सरकार आलं, परंतु हे आश्वासन दिल्याशिवाय दुसरं आजपर्यंत यांनी काहीच केलं नाही, फक्त आश्वासन देतात. पण यापुढे जर आश्वासन अशाच प्रकारचं दिलं तर या सरकारला आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, एवढं म्हटलं. निश्चितच भूमिमुक्ती मोर्चाचा इश्यू हा लढवय्य इश्यू आहे आणि भूमिमुक्ती मोर्चा महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने त्यांना माहीत आहे, यंत्रणेलासुद्धा माहीत आहे आणि 31 डिसेंबरच्या नंतर पुन्हा हे आंदोलन तीव्र होणार आहे. आवाहन करतो ना, योग्य ते. आता तुम्ही या ठिकाणी मोर्चाला आलेले आहे, आता तुम्ही काय आवाहन करणार? वंचित, शोषित, पीडितांना तुम्ही काय आवाहन करणार? यंत्रणेला काय आवाहन करणार? आमचं सरकारला एकच सांगणं आहे की सरकारनं आता हा शेतकरी आणि शेतमजूर याच्यामधला जो विषमतावाद आहे हा दूर करून ज्या भूमिनांच्या, ज्या संघटनेच्या प्रलंबित मागण्या आहेत त्या सर्व म्हणजे त्यांची भूमिनांची भूमी हक्क, सामाजिक न्याय आणि त्यांची 100% कर्जमुक्ती आणि इतर ज्या संघटनेच्या प्रलंबित मागण्या आहेत या मागण्यांची पूर्तता सरकारनं चालू अधिवेशनाच्या काळामध्ये कॅबिनेटमध्ये तात्काळ हा मुद्दा घेऊन मार्गी लावण्याचा प्रयत्न त्यांनी करावा. अन्यथा आम्ही 30-31 जानेवारी 2024 जे आहे तो 30 जानेवारी 2024पर्यंत राज्य सरकारने या मागण्यांची पूर्तता करावी. अन्यथा 31 जानेवारीपासून एक राज्यव्यापी पुन्हा सत्याग्रह आंदोलन आम्ही 31 जानेवारीपासून आम्ही राज्यामध्ये पूर्णपणे तीव्र स्वरूपाचा जेल भरो सत्याग्रह आंदोलन करण्याचा पुन्हा 1 जानेवारीपासून नाही 31 जानेवारीपासून पुन्हा जसं 1 जानेवारीला 1918मध्ये एक मानव क्रांती झाली होती, त्याच पद्धतीची भूमिहीनाची क्रांती 31 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. निश्चितच संबंधित विभागांनी, खुफिया विभागांनी या आंदोलनाची, या मोर्चाची दखल घेऊन संबंधित मंत्र्यापर्यंत ज्यांचं जे म्हणणं आहे ते मांडावं. मी सोपान बेताल, निश्चितच लोकशाहीमध्ये आंदोलन हा पाठीचा कणा आहे आणि लोकशाहीला आंदोलने झुकवतात. या भारत देशाचे संविधान शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की लोकशाहीला आंदोलनच झुकवते आणि निश्चितच भूमिमुक्ती मोर्चाचं आंदोलन महाराष्ट्र शासनाला झुकवेल आणि वंचितांचा, विस्थापितांचा हा संघर्ष जिवंत ठेवून त्यांना भारतीय संविधानाने दिलेला पायाभूत मूलभूत अधिकार आहे, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, हा जो भारतीय राज्यघटनेचा मूलभूत पाया आहे, निश्चितच त्या आपल्या लोकांना, आपल्या जनतेला आणून देतील, मागून देतील, लढून देतील. मी सोपान बेताल, पास महाराष्ट्र न्यूज, SPV विदर्भ, जननायक आवाज, नागपूर, यशवंत स्टेडियम, 2023 नागपूर अधिवेशन. धन्यवाद.